सौंदाणे तालुका मालेगाव शिवारात किराणा दुकानातून गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर छापा। 8 किलो 920 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त। नाशिक ग्रामीण जिल्हा हद्दीत अंमली पदार्थ गांजाची होणारी अवैध विक्री वितरण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये सत्वर कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या पथकाने मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाच्या शिवारातील एका किराणा दुकानात अवैधरित्या गांजाची विक्री करत असलेल्या इसमावर छापा टाकून सुमारे 8 किलो 920 ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त केला आहे। मालेगाव शिवारातील सौंदाणे गावच्या शिवारातील एका किराणा दुकानात अवैधरित्या गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बातमीप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी श्वान पथकासह सौंदाणे गावच्या शिवारातील इंदिरा नगर येथील श्री गणेश किराणा दुकानावर छापा टाकून इसम नामे निलेश बापू पवार वय 30 वर्ष यास ताब्यात घेतलं। सदर इसम हा नमूद ठिकाणी अवैधरित्या गांजाची विक्री करताना मिळून आला असून त्याच्या कब्जातून 1,78,400 रुपये किमतीचा 8 किलो 920 ग्रॅम वजनाचा गांजा, रोख 10,000 रुपये, मोबाईल फोन व गांजा ओढण्यासाठी लागणाऱ्या एकूण 50 चिलीम असा एकूण 2,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदर इसम नामे निलेश पवार हा मनुष्याचे मनोव्यापारावर परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ विनापरवाना बेकायदा आपल्या कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।